पण एजिंगचे फॅक्टर्स दिसतात, जसं की रिंकल्स आहे, पिगमेंटेशन आहे, अनइव्हन स्किन टोन आहे, कुठल्या व्हिटॅमिनची डेफिशियन्सी झाली, पिगमेंटेशन दिसतंय त्याच्यामुळे तोंडाभोवती, डोळ्याभोवती असं वगैरे. त्याच्यासाठी आपण ट्रीटमेंट करून हे स्लो डाऊन करू शकतो, जे दिसत आहे त्याला. हं, हं, हं. म्हणजे 30 वयात आपण चांगलं म्हणजे एक 20 वर्षाचे किंवा 20-25 म्हणजे वर्षाचे 5 दिसू ते 10 शकतो. वर्ष तुम्ही 5-10 लीड करू वर्ष किंवा शकता. 20 वर्ष पण आपण यंगर बापरे! दिसू शकतो. आता 50शीतले ज्या ॲक्ट्रेसेस आहेत, त्या 30शीतल्या 30-32च्या ॲक्ट्रेसना हां, व्यवस्थित टक्कर देतात ते. खरं आहे. असे. म्हणजे इन इव्हन शॉर्ट जी लोकं अशी दिसतायत ती ही सगळी प्रोसेस करतच येस असतील ना आणि ते बॅक एंडला? डर्मॅटॉलॉजिस्ट कडून करून घेतात. त्या कुठल्याही एस्थेटिक पार्लर. फिजिशियन किंवा 4 आठवडे 1 वर्षाचा कोर्स करून येणाऱ्यांकडून नाही करून घेत ते. बरोबर. प्युअर डर्मॅटॉलॉजिस्ट कडून करून घेतात आणि प्लास्टिक सर्जन कडून. त्या व्यतिरिक्त लेझर हेअर रिमूव्हल करून घेतात, जे की टोटली सेफ आहे. ओके. कॅन्सर हे वगैरे अजिबात होत नाही. हे तर रूमर आहे. इट्स बिगेस्ट मिथ. म्हणजे लेझर तो फक्त स्किन डीपच जातो. त्याच्याहून डीपर नाही जाणार. हं. आणि तो टोटली सेफ आहे आणि इट्स अ रिलीफ फॉर दी विमेन. इव्हन मेन पण वापरतात. बियर्ड शेपिंगसाठी येतात. काही हं. जणांचे कानावर केस असतात. असं चेस्ट बॅकसाठी पण येतात काही जण. हे लेझर रिमूव्हल तर टोटली हार्मलेस आहे. विमेनसाठी दर महिन्याचं काम कमी होतंय. पार्लरचं येस, हेडेक नाही. डेफिनेटली. खर्च जर आपण केलं लाईफटाईम आणि ते खर्च तर ते त्याच्याहून खूपच कमी आहे.